नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. भाजप उमेदवारांची 13वी यादी जाहीर. महायुतीकडून नारायण राणे यांचं नाव निश्चित. उद्या सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार. आम्ही 4 पावलं मागे आलो म्हणजे दावेदारी सोडताना सामंत यांनी दिलं सूचक संकेत. अखेर मंत्री उदय सामंत नारायण राणेंसाठी करणार काम. रायगडमधून सुनील तटकरेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज. आणि खेडमधील चोरवणे गावच्या श्री रामवरदायिनी देवीची यात्रा 23 एप्रिल रोजी. श्री रामवरदायिनी देवी आहे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. पाहुयात सविस्तर वृत्त. भाजपची 13वी यादी जाहीर झाली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेले खूप दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार राहणार याबाबत उलटसुलट चर्चा होत होत्या. त्याला आता पूर्ण विराम मिळाला आहे. मागील कित्येक दिवस केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह राहिलं होतं. मात्र आज महायुतीच्या सर्व नेते मंडळींनी एकत्र येत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचबरोबर कणकवली शहरात कणकवली पटवर्धन चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये सुरू असलेला तिढा अखेर सुटलाय. येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी दावा केला होता. मात्र राज्यातील राजकीय उलथापालथ झाल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा आता सामंतांनी दावा मागे घेतलाय. त्यामुळे आता या मतदारसंघातून भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. नारायण राणे 19 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असतील. तसेच आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊ असं उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय. जरी आम्ही काही काळ थांबण्याचा वेळ निर्णय घेतलेला असला तरी देखील उद्या फॉर्म भरताना देखील आम्ही पूर्ण ताकदीनं नारायणराव राणेंबरोबर राहू. मतदारसंघ आमचा जिल्हा हा महायुती बरोबर राहील. परंतु हे सगळं करत असताना कुठेही माननीय अमित शाह साहेबांनी सांगितलेला शब्द किंवा देवेंद्रजींचा शब्द किंवा शिंदे साहेबांचा शब्द हा कुठेही फुकट जाऊ नये आणि महायुतीमध्ये कुठेही तेढ निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या मनानं त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. पण हा निर्णय घेतला म्हणजे राजकारणातनं काही आम्ही थांबलेलो नाही किंवा आमचं कुटुंब थांबलेलं नाही. भविष्यामध्ये मी ज्याचा उल्लेख केला की काही काळ आम्ही नक्की थांबण्याचा निर्णय घेतलाय, काही काळ राणे साहेबांना देखील समर्थन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्या सगळ्याच मीडिया समोर व्हाव्यात अशी माझं काही मत नाही. परंतु पूर्ण किरण भैयांचा मान सन्मान महायुतीमध्ये केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील स्वतः अमित शाह साहेबांनी, मुख्यमंत्री महोदयांनी आणि देवेंद्रजींनी दिलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये जो संभ्रम होता की आता कोण उमेदवार असणार आहे, कशा पद्धतीनं उमेदवार असणार आहे, तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे असतील तरी देखील आम्ही प्रचारामध्ये पूर्ण ताकदीनं शिवसेना म्हणून सक्रिय होऊ. तर पुनर्वसनावर आम्ही अवलंबून नाही, आमच्यात ताकद आहे. कोणतेही आश्वासन न घेता किरण सामंत यांनी माघार घेतली आहे. त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. भाजपच्या एका नेत्यानं कमळ चिन्हावर लढावं असं सांगितलं होतं. एखादा लढला असता आणि खासदार झाला असता, पण किरण सामंत यांनी असं केलं नाही अशी पुष्टी उदय सामंत यांनी दिली आहे. मला असं वाटतं की पुनर्वसनावर आम्ही अवलंबून नाही. आमची कुवत, आमचे कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी हे पुनर्वसन स्वतः किरण सामंतांचं करू शकतात. एवढी ताकद आमच्या सगळ्यांमध्ये असल्यामुळं पुनर्वसनाचं म्हणजे आमचं पुनर्वसन तुम्ही काय करणार, आम्हाला तुम्ही काय देणार असं करून हा निर्णय घेण्यात आलेला नाही. मला असं वाटतं की त्यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे. सगळी सिच्युएशन लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की 8 दिवसापूर्वी जे मी ट्विट केलेलं होतं ते याच सगळ्या भावनेतनं केलेलं होतं. परंतु ते ट्विट केल्यानंतर सुद्धा तिकीट मिळू शकतं असं भाजपाच्या काही नेते मंडळींनी सांगितलं. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की भाजपाच्या एका नेत्यानं कमळ निशाणीवर लढावं हा देखील प्रस्ताव दिलेला होता. परंतु दुसरा कोणी राज्यकर्ता जर असता किंवा पदाधिकारी असता तर तो कमळावर जाऊन तिथं खासदार झाला असता. परंतु त्यांनी पूर्ण कुटुंबाचा विचार करून, मी राजकारण करतोय माझा विचार करून, मी कुठच्या निशाणीवर लढलोय हा विचार करून त्याने देखील मनाचा मोठेपणा दाखवला की काही जरी झालं तरी ज्या पक्षामध्ये माझा भाऊ आहे त्याच पक्षाच्या निशाणीवर मी लढू शकतो, बाकी कुठच्याही निशाणीवर मी लढणार नाही.
हे सांगण्याचं धाडस देखील राज्यकर्त्यामध्ये असावं लागतं, पदाधिकाऱ्यामध्ये असावं लागतं. ते त्यांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवलं. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये एकदाचा उमेदवार जाहीर झालाय. नारायण राणे हेच उमेदवार. हे जाहीर झाल्यानंतर नितेश राणे यांनी चिपळूणमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधील उमेदवाराचं नाव कालपर्यंत जाहीर नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकारणाची एक वेगळी पायरी या वेळेला मतदारांना बघायला मिळाली. परंतु उशिरा नाव जाहीर झालं असलं तरी लोक नारायण राणे यांना निवडून देतील असा विश्वास नितेश राणे यांनी बोलून दाखवलाय. आपल्याला असं फिरून जाण्यापेक्षा आपण थेट मोदीजींशी बोलणारा, मोदीजींशी संवाद साधणारे, थेट मोदीजींबरोबर उठबस करणारे, थेट मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये बसणारे, थेट एकनाथ शिंदे साहेब, आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांशी थेट बोलणारे, असे थेट बोलणारे खासदार आपल्याला निवडून द्यायचे. म्हणून ह्या निमित्ताने या पुढच्या मला वाटतं एक 15-16 दिवसामध्ये आम्ही या मतदारसंघाच्या सगळ्याच जनतेपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आम्ही पोहोचण्याचं काम करणार आहोत आणि आमच्या महायुतीचाच खासदार का निवडून द्यावा या दृष्टिकोनातून आम्ही आमचा जनसंपर्क वाढवणार आहोत आणि त्या पद्धतीने लोकांमध्ये जाणार. नारायण राणेंची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि वरिष्ठांचे आभार मानले. नारायण राणे हे उद्या सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असून आपण कुठल्याही शक्तीचं प्रदर्शन न करता अर्ज दाखल करू असं त्यांनी सांगितलंय. तर 2.5 लाखाच्या मताधिक्यानं आपण निवडून येणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी घोषित केलेली आहे. मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय नड्डाजी आणि अमितजी शाह होम मिनिस्टर, तसेच सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे, आभारी आहे की यांच्यामुळे मला ही उमेदवारी मिळालेली आहे. नाही, शक्ती का शक्ती आहे तर ना, प्रदर्शन करायची सवय नाही मला, नाही काय नाही, त्यासाठी काय आज जाहीर झाले. उद्या ज्यांना समजलं आहे उद्या फॉर्म भरणार ते येतील सगळे. 2.5 लाखाच्या फरकाने मी निवडून येणार. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होताच राणेंनी त्यांच्या ग्रामदेवतेचं दर्शन घेतलंय. सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात जागा वाटपाबाबत कोणताही तिढा नव्हता, तर हा पक्षाचा युक्तिवाद होता. मला उमेदवारी मिळणार हे अगोदरच माहीत होतं, त्यामुळे प्रचाराला सुरुवात केली होती. विकासाचा आणि मोदींचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असं महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी सांगितलंय. कुठलंही यशस्वी काम होण्यासाठी आम्ही प्रथम ग्रामदेवताचे जाऊन आशीर्वाद घेतो. कुठलं काम सुरू करायचं आहे की कुठली निवडणूक लढवायची आहे, प्रत्येक वेळेला मी येतो. त्याचप्रमाणे मी ग्रामदेवताला नमस्कार करून आशीर्वाद घेण्यासाठी आलो. हा युक्तिवाद आहे पक्षांचा, त्यामुळे जी काही मतदारसंघ मागणी होते ते सोडवण्यासाठी प्रयत्न, आणि मला माहीत होतं ही उमेदवारी मला मिळणार आणि म्हणून मी प्रचार ऑलरेडी चालू केला. तर तिढ्यामध्ये जाऊ नका, मला शुभेच्छा द्या. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून नारायण राणे यांचं नाव निश्चित झालंय. रत्नागिरी महायुतीच्या गोट्यामध्ये आता आनंदाचं वातावरण पसरलंय. उद्या नारायण राणे 11 ते 11:30 दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करत असताना रॅलीला सुरुवात महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा मोदीजी बनण्याकरता ही निवडणूक आहे आणि ही जागा आम्ही असं म्हणतो की भाजपला जरी सुटली असली तरी महायुतीची जागा आहे. त्याच्यामुळे सगळ्या महायुतीच्या नेत्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत की सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना पुन्हा निवडणूक लढवायला मिळते आणि ते निवडून गेल्यानंतर निश्चितपणे रत्नागिरी सिंधुदुर्गला पुन्हा एकदा केंद्रात मंत्रिपद मिळेल आणि विकासाच्या वाटांचा या अपेक्षित आहे जनता, त्याच्यामध्ये जनतेला पण फायदा होईल त्याचा. उद्या सकाळी 10 वाजता मारुती मंदिरपासून रॅलीला सुरुवात होईल आणि फॉर्म भरला जाईल साधारण 11-11:30च्या मध्याने आणि त्यानंतर तिथेच एक मोठी सभा होईल, ओपन कॉर्नर सभा म्हणता येईल त्याला, जयस्तंभावर.
आणि सगळे महायुतीचे त्याच्यात पदाधिकारी नेते उपस्थित असतील. उद्या केंद्रीय मंत्री नारायण राणे अर्ज दाखल करत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तब्बल 25 ते 30 हजार भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी गावागावातून दाखल होणार आहेत. यासाठी आम्ही सूक्ष्म नियोजन केलं असून नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत असल्यानं प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं सांगण्यात आलंय. निश्चितपणे सर्वजण त्याच प्रतीक्षित होते की ही उमेदवारी कधी जाहीर होते आणि उद्या निवडणुकीचा अर्ज भरायचा आहे, त्याची देखील आम्ही सर्व जय्यत तयारी केलेली आहे. आणि आज पक्षाच्या वतीने अधिकृतपणे जेव्हा साहेबांची उमेदवारी जाहीर झाली आहे तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराने आनंद व्यक्त केलेला आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आज कुडाळ तालुक्याच्या वतीने सायंकाळी या कार्यालयाकडे महायुतीच्या वतीने एक चांगला जल्लोषाचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत. साधारण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 25 ते 30 हजार जे कार्यकर्ते पदाधिकारी आणि मतदार हे त्या ठिकाणी राणेसाहेबांचा निवडणूक अर्ज भरण्याकरता जाणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातली जी संख्या ती वेगळी असेल, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्यंत आम्ही सूक्ष्मरीतीने नियोजन केलेलं आहे. प्रत्येक गावागावापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि कार्यकर्ते देखील अत्यंत उत्सुक आहेत की राणेसाहेबांचा पहिल्यांदाच राणेसाहेब लोकसभेकरता निवडणूक अर्ज भरत आहेत आणि त्याकरता सर्व कार्यकर्ते अत्यंत उत्साहात आहेत, जोशात आहेत. आणि उद्या सकाळी आम्ही सर्वजण रत्नागिरी दिशेने कूच करणार आहोत. रत्नागिरीला देखील प्रचंड गर्दीत सन्मान्य राणेसाहेब या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांच्या नावाची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली. त्यांचे बंधू किरण सामंत यांनी माघार घेतली आहे. उदय सामंत यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर तसेच राणेंची उमेदवारी घोषित झाल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी उदय सामंत आणि किरण सामंत यांचे आभार मानले. तसेच किरण सामंत हे लंबी रेस का घोडा असल्याचं देखील ते म्हणाले. एक लक्षात घ्या, किरणजी सामंत असो किंवा आमचे उदयजी सामंत, शिवसेना म्हणून प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. किरणजी सामंत असो, उदयजी सामंत असो, उदयजी सामंत तर मंत्रिमंडळात, राज्याच्या मंत्रिमंडळात एक ज्येष्ठ मंत्री आहेत, उद्योग मंत्री आहेत, म्हणून त्यांना अधिकार आहे आपल्या पद्धतीने उमेदवारी मागणं. म्हणून नाराजीचा तर विषय राहत नाही, अधिकार आहे. त्या पद्धतीने ते उमेदवारी मागत होते आणि ठीक आहे. आता राणे साहेबांना त्यांनी राणे साहेबांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मी उदयजींशी पण बोललो, किरणजींच्या फोनवरून उदयजींशी बोललो, किरण सामंतांशी पण बोललो आणि आम्ही आता ह्या पुढे महायुती म्हणून आणि सामंत आणि राणे कुटुंबे एकत्र म्हणून राणे साहेबांना ऐतिहासिक मताधिक्य घेऊन निवडून आणणार आहोत असा निर्धार आम्ही सगळ्या जणांनी केलेला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी किरण सामंत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे इच्छुक होते. अखेर आज गेल्या अनेक दिवसांपासून कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये सुरू असलेला तिढा सुटलाय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किरणभाई असतील आणि आमचे नामदार उदयजी सामंत साहेब असतील, त्यांनी दोघांनीही पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत डिक्लेअर केलं की असं आम्ही महायुती म्हणून आम्ही राणे साहेबांना जाहीर पाठिंबा देतो. तर आम्हाला हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत तो मेसेज पोचला आहे त्यांच्या सांगण्यातनं, असं मला वाटतंय की आम्ही सर्वजण जिल्हाप्रमुख म्हणून असू देत किंवा अगदी तळापर्यंतचा बूथ प्रमुख आमचा असू दे किंवा शिवदूत असेल, तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो कुठल्याही परिस्थितीत आपल्याला राणे साहेबांना खूप बहुसंख्य मतांनी निवडून आणायचं आहे. ठीक आहे, काही जणांच्या असतात, इव्हन आम्हाला सुद्धा वाईट वाटलं की जर भैयानं तिकीट मिळालं असतं तर खूप आम्ही चांगल्या प्रकारे एक प्रत्येकाच्याच मनात आनंद झाला असता. पण असं असताना देखील नेत्यांनी ज्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत, आत्तापर्यंत आम्ही जो महायुतीचा धर्म जो आहे तो पाळत आलेलो आहोत आणि ह्यापुढेही आम्ही पाळू आणि निश्चितच खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, मी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणत नाही, मी महायुतीचे उमेदवारचे आहेत. राणेसाहेब ह्यांचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, आम्ही खांद्याला खांदा लावून निकराने लढाले. नारायण राणेंच्या उमेदवारीची पात्रता ठरवण्यासाठी भाजपला एवढा वेळ लागलाय. वर्गात पहिल्या बेंचवर बसणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटच्या बाकावर बसवलंय. 13व्या यादीत राणेंची उमेदवारी घोषित केली आहे. किरण सामंत यांनी राणेंना शेवटच्या बाकावर बसवलंय. त्यामुळे राणेंची पात्रता भाजप आणि महायुतीत केवढी आहे हे लोकांनी ओळखलंय असं म्हणत आमदार वैभव नाईक यांनी राणेंना पुन्हा एकदा डिवचलंय. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. नारायण राणे यांची उमेदवारीची पात्रता ठरवण्यासाठी महायुतीला आणि भाजपला एवढा वेळ लागलेला आहे की त्यांची उमेदवारी 13व्या यादीमध्ये आज प्रसिद्ध झाली आणि त्यांची एकाचीच उमेदवारी या 13व्या मध्ये राहिली. म्हणजे वर्गातला उमेदवार, पहिल्या बेंचवर बसणारा उमेदवार
लोकांना सांगत असतो, परंतु तो शेवटच्या बेंचवर बसला आणि शेवटच्या बेंचवर बसून हट्टाने, खरं तर त्यांच्या समोर किरण सामंत सारखे नवखे उमेदवार असून सुद्धा किरण सामंतांनी त्यांना शेवटच्या बेंचवर बसवलं आणि 13व्या यादीत त्यांचं नाव प्रसिद्ध करावं लागलं. त्यामुळे भाजपची राणेंची पात्रता भाजपमध्ये केवढी आहे, महायुतीमध्ये केवढी आहे हे जनतेने ओळखलेलं आहे. आणि जर उमेदवाराची पात्रता जर भाजपमध्ये नसेल तर ते लोकांमध्ये असण्याची भाजप कशी काय अपेक्षा करते. आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. राणेंना उमेदवारी राणेंनी हट्टाने घेतलेली या उमेदवार आहे. त्यांच्या 2 मुलग्यांच्या राजकीय करिअरसाठी ही उमेदवारी घेतलेली आहे. आणि खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राणे आणि त्यांचे 2 मुलगे याच्यासाठीच राणे राजकारण करतायत हे आता सिद्ध झालेलं आहे. परंतु आमचा 10 वर्षाचा जो संघर्ष आहे तो याच गोष्टीसाठी आहे की राणे कुटुंबीयच का, सगळ्या जागा असून दे, सगळे व्यवसाय असू दे, हे राणे कुटुंबियांसाठीच का. त्यामुळे राजकीय मक्तेदारी सुद्धा राणे कुटुंबियांसाठी काय, याचा लोक निश्चित मतदारांमध्ये विरोध करतील आणि आम्हाला त्याचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे राणेंचा पराभव आता निश्चित आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी रायगड मतदारसंघातून अर्ज दाखल केलाय. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना, रिपाई, रासप, मनसे, महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी हा अर्ज दाखल केला. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे प्रतोद आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, धैर्यशील पाटील तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मनसेचे महाराष्ट्र सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली नाराजी व्यक्त केली होती. यावेळी ज्यांनी कोकणातील मनसे फोडण्याचं काम केलं त्यांना आम्ही मदत कशी करायची यावर मनसे विरुद्ध महायुती वाद चव्हाट्यावर आला. यावर आता सुनील तटकरे यांनी भाष्य करत खेडेकर यांच्या भूमिकेबाबत उत्तर दिलंय. वैभव खेडेकरांचं माझं चर्चा होईल. वैभव खेडेकरांना काय मी मदत केली ती खेडची जनता त्या ठिकाणी जाणते. ते सुद्धा एक चांगले काम करणारे मनसेचे नेते आहेत. काय समज गैरसमज त्यांचा असेल तर तो नक्की त्या ठिकाणी दूर केला जाईल. शेवटी त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाने भूमिका ती घेतलेली आहे आणि मनसेचे सैनिक पक्षाचा नेतृत्वाचा आदेश असं मानतात. पण तरी स्थानिक पातळीवरती त्यांच्या मनामध्ये काय संभ्रम असेल तर त्यांच्याशी चर्चा करून तो दूर केला जाईल. बारामती लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या खडकवासला मतदारसंघाच्या दौऱ्यावर होत्या. दिवसभर वडगाव बुद्रुक परिसरात भेटीगाठी आणि नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर त्या नर्हे येथे आल्यानंतर त्यांचं जल्लोषात स्वागत करत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या दरम्यान ठिकठिकाणी त्यांचं जेसीबीतून हार घालत स्वागत करण्यात आले. तसेच फिक्स खासदार अशा आशयाचे फलक देखील लावल्याचं पाहायला मिळालं. बारामतीतून आपण चांगल्या मताधिक्यानं निवडून येणार असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीच्या उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन मनोभावे आरती केली. गणपतीचा आशीर्वाद घेत आज सुनेत्रा पवार यांचे लोकसभा निवडणुकीचा नामांकन अर्ज त्यांनी दाखल केलाय. घरी जाऊन मतदान घेत असताना गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या. मतदान केंद्राध्यक्षांनी याबाबत काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे असे विशेष मार्गदर्शन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले. रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात निवडणूक कर्तव्यावर नेमलेले अधिकारी, कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील मतदारांना तसेच 85 वर्षांवरील मतदार, दिव्यांग मतदार यांच्याकरिता विधानसभा मतदारसंघातील नोडल पोस्टल कर्मचारी यांचे प्रशिक्षण काल आयोजित करण्यात आले होते. तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर प्रशिक्षण दिले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी विशेष मार्गदर्शन केले. घरी जाऊन मतदान घेताना सूक्ष्म निरीक्षक, पोलीस बंदोबस्त, चित्रीकरण तसेच केंद्रस्तरीय अधिकारी असणार आहेत. उमेदवाराचं मतदान प्रतिनिधी देखील उपस्थित असणार आहेत. त्यामुळे घरी जाऊन मतदान घेताना गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबत मतदान केंद्र अध्यक्षांनी काळजीपूर्वक लक्ष द्या असे यावेळी सांगण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या चोरवणे गावातील श्रीरामवरदायिनी देवीचा यात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. ही देवी महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेचे दुसरे रूप म्हणून परिचित आहे. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीत आणि सह्याद्री पर्वत रांगांवर विराजमान झालेल्या अर्थात
सतत भक्तगणांवर आशीर्वादाची छत्रछाया ठेवून असलेल्या स्वयंभू नागेश्वर देवस्थानाच्या पायथ्याशी चोरवणे गाव बसले। या निसर्गरम्य गावातील ग्रामदेवता श्री रामवरदायिनी माता आदिशक्तीचे रूप म्हणून प्रसिद्ध आहे। देवीचे वार्षिक परंपरेप्रमाणे होणारे सणवार भक्तिभावानं श्रद्धेनं साजरे केले जातात। देवीचं मंदिर हेमाडपंथी असून हे पाषाणी कोरीव काम आणि कलाकुसरीचा एक सुरेख नमुना आहे। देवीची मूर्ती कर्नाटक येथून घडवण्यात आली आहे। अशा जागृत देवीची यात्रा मंगळवारी 23 एप्रिल रोजी उत्साहात सुरू होते आहे। कोकण या शब्दातच एक मनाला मोहून घेणारं गूढ लपलंय। याच कोकणातील खेड तालुक्याच्या शिवतर पंचक्रोशीत नातूवाडी धरणाच्या उजव्या कालव्याच्या निमुळत्या ओलाव्यात निसर्ग संपन्नता वसलेलं आंबे गाव। या गावची महती वाढवणारी जत्रा म्हणजे श्रीदेवी भैरी कोटेश्वरी मानाई झुलाई जागृत देवस्थानाची। सुमारे 350 वर्षांपासून सुरू असलेली पारंपरिक रूढी परंपरा जोपासणारी त्रैवार्षिक जत्रा। या जत्रेची शोभा वाढवण्यासाठी वाजत गाजत येणाऱ्या मानाच्या पालख्या, त्यात मौजे, जामगे, शिवतर, मुरडे, तिसे, चाकाळे, चिंचघर, पंचक्रोशीतील आणि अखंड महाराष्ट्रातून दर्शनासाठी येणारे भाविक यांच्या उपस्थितीत यावर्षीचा त्रैवार्षिक जत्रोत्सव गुरुवारी 25 एप्रिल ते 27 एप्रिल या कालावधीत संपन्न होतोय। जत्रोत्सव सोहळ्याच्या पहिल्या दिवशी 25 एप्रिल रोजी सकाळी गाव चाकाळे मुक्कामी लाट तयार करणे, दुपारी गाव चाकाळे मुक्कामाहून लाटेची भव्य मिरवणूक साकाळे जागमाता महालक्ष्मी मंदिर दर्शन घेऊन मुरडे मार्गे शिवतर रोड, आंबे, सकपाळवाडी फाटा रोड मार्गे दत्तगुरू देवस्थानच्या सभामंडपात लाटेच्या मिरवणुकीचे आगमन होणार आहे। तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 26 एप्रिल रोजी सकाळी ग्रामदेवता मंदिरात रूपी लावणी, दुपारी आंबे दत्त मंदिरापासून भाविकांच्या उपस्थितीत सकपाळवाडी सुतारवाडी मार्गे लाटेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। याच दिवशी सायंकाळी ग्रामदेवता मंदिराच्या भव्य पटांगणात लाटेचे आगमन होणार असून त्यानंतर श्री क्षेत्र देवी कोटेश्वरी मानाई ग्रामदेवता जामगे पालखीचे आगमन होणार आहे। देवीच्या उपस्थितीत सारावर लाट चढवणे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। तर रात्री मौजे, शिवतर, मुरडे, तिसे, चाकाळे, चिंचकर आणि दिवाण खवटी ग्रामदेवतांच्या पालख्यांचे भाविकांच्या उपस्थितीत जत्रास्थळी आगमन होईल। त्यानंतर 27 एप्रिल रोजी पहाटेपासून आंबे ग्रामदेवतेच्या पालखीसोबत इतर पालख्यांचे भाविकांना दर्शन घेता येईल। तरी पंचक्रोशीतील तसेच खेड तालुक्यातील सर्व भाविकांनी ग्रामदेवतांचे दर्शन घेण्यासाठी आणि वार्षिक जत्रेची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन मानकरी श्रीदेवी भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई आंबे विश्वस्त मंडळ आणि श्री सचिन उर्फ बबलू सकपाळ यांच्या वतीनं करण्यात आले आहे। याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।